आज सकाळी थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे व्हिडिओ शूट करणं काही झालंच नव्हतं. तर म्हटलं संध्याकाळी तरी करूया आणि संध्याकाळी मी आज करणार होते चिकन. तर तेच मग तुम्हाला पण दाखवता येते म्हटलं रेसिपी. तर त्यासाठीच मी इकडे काळं वाटण बनवणार होते. तर खोबरं वगैरे ठेवलं होतं आणि तिकडे सई आणि आयुष खूप जास्त मस्ती करत होते. त्यांनाच ओरडत होते. तर नंतर मग इकडे खोबरं वगैरे भाजून घेतलं आणि नंतर कांदा वगैरे कापून घ्यायचा होता. कारण की कांदा पण छान लालसर भाजायचा होता मला. तर त्यासाठीच मी असं बारीक कापून घेत होते. जेणेकरून पटकन भाजल्या जाईल आणि नंतर लगेचच इकडे कांदा वगैरे मस्त असा भाजून घेतला मी आणि कुकरमध्ये ना चिकन घेतलं होतं मी छान स्वच्छ धुवून घेतलं होतं. त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेतले, थोडं तेल टाकलं आणि हे वाफवायला ठेवायचं होतं. तर तेच इकडे कुकर लावून ठेवत होते आणि लगेचच सर्व मसाला रेडी केला होता इकडे मी. जे आपल्याला काळं वाटण बनवायचं आहे त्याचा खोबरं, कांदा भाजून घेतला होता, शेंगदाणे थोडे तळून घेतले होते, धने आणि लसूण आणि अद्रक घेतलं होतं थोडं. त्याची छान पेस्ट बनवून घेतली. तेल छान गरम झालं होतं तर त्यामध्ये सर्व टाकून घेतलं आणि ही कढई ना काळी दिसते कारण की मी त्यामध्ये थोडा असा काही केक बनवला होता तर त्यामुळे अशी झाली. तर असो, नंतर मग इकडे मसाला टाकून घेतला. छान मसाला मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये मग चवीनुसार मीठ, हळद, तिखट हे सर्व हळद वगैरे आणि छान गरम मसाला टाकून घेतला आणि छान मिक्स करून घेतलं आणि थोडं पाणी टाकून तेल सुटतपर्यंत होऊ द्यायचं ते. जेणेकरून ना छान मसाला भाजला जातो आणि मग त्यामध्ये चिकन टाकून द्यायचं आणि खूप छान टेस्टी होते ही भाजी. तर या प्रकारे नक्कीच करून बघा. तर त्यामध्ये ना थोडं कोथिंबीर वगैरे धुवून टाकली होती मी आणि आपण सुकं पण खाऊ शकतो किंवा मग ग्रेव्हीचं पण खाऊ शकतो. मला तरी थोडं ग्रेव्हीचंच करायचं होतं त्यामुळे मी मग थोडं पाणी वगैरे टाकून घेतलं त्यामध्ये, जेणेकरून थोडं ग्रेव्हीचं होईल. तर असं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आणि मस्त अशी आपली भाजी रेडी झाली इकडे चिकनची. छान दिसते. नंतर सर्वांनी मिळून आम्ही मस्त जेवण करून घेतलं. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.